आज आपण शिकणाऱ्या मुलांना इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. कशाचं? इम्प्लिसिट फंक्शन. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर ते इम्प्लिसिट काय असतं? इम्प्लिसिट म्हणजे कंबाईन फंक्शन. काय? कंबाईन. फॉर एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आपल्याला काय काढायचं? dy बाय dx काढायचं. काय काढायचं? dy बाय dx. आता याला डिफरन्शिएट कसं करणार? सगळ्यात पहिले याला एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती मुलांना? 2x इंटू एक्सचं डिफरन्शिएशन किती? 1 प्लस 2 टाइम्स हे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे कोणता रूल लागणार मुलांना? प्रोडक्ट रूल. कोणता रूल लागणार? प्रोडक्ट रूल. तर काय असतं प्रोडक्ट रूल? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन कसं काढता? स्टार रेस टू पॉवर एन प्रॉपर्टी. टू समोर आहे ना, त्यातनं एक मायनस बनता इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. तर वायचं डिफरन्शिएशन किती मुलांनो? dy बाय dx इज इक्वल्स टू 0. आता जिथे जिथे dy बाय dx ची टर्म आहे ती एका ब्रॅकेटमध्ये आणि रिमेनिंग टर्म एका ब्रॅकेटमध्ये, तर त्याला पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. आणि सगळीकडे ऑब्झर्व करा, 2 कॅन्सल होतोय, तो पहिले 2 ला कॅन्सल करून टाका. सगळ्यांना 2 ने कॅन्सल करून टाकलं तर इक्वेशन कशी दिसेल? एक्स प्लस एक्स dy बाय dx प्लस y प्लस y इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट, या दोघांमधनं काय कॉमन निघतो मुलांना? dy बाय dx. काय कॉमन निघतो? dy बाय dx. ब्रॅकेट मध्ये काय राहणार मुलांना? x प्लस y प्लस रिमेनिंग टर्म एका ब्रॅकेट मध्ये लिहा. रिमेनिंग टर्म काय मुलांना? x प्लस y इज इक्वल्स टू 0. ही जी टर्म आहे तिकडे जाऊन काय होणार? मायनस. म्हणजे आपल्याला इक्वेशन कशी दिसणार? dy बाय dx इन ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल्स टू मायनस इन ब्रॅकेट x प्लस y. x प्लस y गेट कॅन्सल. रिमेनिंग टर्म काय राहिली मुलांना? मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज मायनस 1. तर हा आहे इम्प्लिसिट फंक्शन. आणि इम्प्लिसिट फंक्शनचा असं डिफरन्शिएशन. बरेचसे एक्झाम्पल घेऊयात, एक एक एक्झाम्पल समजून घ्यायचं. एक्झाम्पल नंबर सेकंड. एग्जाम्पल नंबर सेकंड है बच्चों, 2x² प्लस 5xy प्लस 3y² इज इक्वल्स टू 0. अब इसे डिफरेंशिएट करो बच्चों. 2 एज इट इज, x² का डिफरेंशिएशन है 2x प्लस 5 एज इट इज. यहाँ पे कौन सा रूल लगेगा बच्चों? प्रोडक्ट रूल. तो फर्स्ट फंक्शन एज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ सेकेंड प्लस सेकेंड फंक्शन एज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट प्लस 3 इंटू वाई स्क्वायर का डिफरेंशिएशन. तो जो पावर में टर्म है वो कहाँ पे आएगी बच्चों? सामने. तो 2 टाइम्स वाई इंटू डेरिवेटिव ऑफ वाई, कारण की आपण विथ रिस्पेक्ट टू काय घेतो? एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट, अब इसे सिंप्लीफाई करो. इक्वेशन दिखेंगी बच्चों 4x प्लस 5x इंटू डी वाई बाय डी एक्स प्लस 5y प्लस 6y इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 0. कॉमन काय निघतो मुलांना दोघं ब्रॅकेटमधनं? डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स जर कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये काय राहील? 5x प्लस 6y आणि रिमेनिंग टर्म जी आहे ती एका ब्रॅकेटमध्ये 4x प्लस 5y इज इक्वल्स टू 0. ही जी टर्म आहे तिकडे जाऊन काय होणार मुलांना? सबट्रॅक्ट. इक्वेशन कशी दिसेल आपल्याला? डी वाय बाय डी एक्स इन ब्रॅकेट 5x प्लस 6y is equals to minus in bracket 4x plus 5y. ही टर्म इथे मल्टिप्लाय, तिथे जाऊन डिवाइड होईल. तर dy बाय dx is equals to minus in bracket 4x plus 5y upon 5x plus 6y. This is your final solution. Next, आणखी एक एक्झाम्पल घेऊया.
एक्झाम्पल नंबर 3 x रेज टू पॉवर y इज इक्वल्स टू y रेज टू पॉवर x. कोणती प्रॉपर्टी आपल्या होणार मुलांना इथे फंक्शन रेज टू फंक्शन मतलब टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. तर लॉग ऑफ x जी पॉवरला टर्म आहे ती समोर येणार इज इक्वल्स टू x इंटू लॉग y. त्याला डिफरेंशिएट करा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस second function as it is into derivative of first. Same procedure here. First function as it is into log star का डिफरेंशिएशन क्या बच्चों 1 upon star into derivative of star plus second function as it is into derivative of x is 1. तर आता फक्त आपल्याला इक्वेशन कलेक्ट करायची. इथे भेटेल आपल्याला y upon x plus log x into dy by dx. ही टर्म इकडे येऊन काय होणार मायनस एक्स वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू लॉग वाय. तर ही जी टर्म आहे तिकडे जाऊन मायनस होऊन जाईल आणि कॉमन का निघेल मुलांना याच्यातनं डी वाय बाय डी एक्स जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये करायला लॉग एक्स मायनस एक्स अपॉन वाय इज इक्वल्स टू लॉग वाय माइनस वाई अपॉन एक्स. अब इसे क्रॉस मल्टीप्लिकेशन कर दो बच्चों. तो डी वाई बाई डी एक्स इज इक्वल्स टू एक्स इंटू लॉग वाई माइनस वाई अपॉन एक्स. और ये जो टर्म है इधर आके डिवाइड हो जाएगी. तो टर्म कैसे दिखेगी बच्चों क्रॉस मल्टीप्लिकेशन करने के बाद वाई लॉग एक्स माइनस एक्स और अपॉन में जो वाई वो ऊपर मल्टीप्लाई हो जाएगा न्यूमरेटर में इंटू वाई. तो ये क्या मिलेगा बच्चों हमारा फाइनल सॉल्यूशन. नेक्स्ट और कुछ एग्जांपल लेंगे. एग्जांपल नंबर 4. अगर आपको गिवन है बच्चों रूट एक्स प्लस रूट वाई इज इक्वल्स टू रूट एक्स बराबर है. अब मुझे बोलो बच्चों रूट एक्स का डिफरेंशिएशन क्या है 1 अपॉन 2 रूट एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ स्टार. तो एक्स का डिफरेंशिएशन है 1. सेम प्रोसीजर है 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ वाई इंटू डेरिवेटिव ऑफ वाई. तो डी वाई बाई डी एक्स इज इक्वल्स टू रूट ए एक कॉन्स्टेंट टर्म है. तो कॉन्स्टेंट का डिफरेंशिएशन कितना बच्चों 0. ये यहाँ पे पॉजिटिव उधर जाके माइनस हो जाएगी बच्चों इक्वेशन. तो इक्वेशन दिखेगी 1 अपॉन 2 रूट वाई इंटू डी वाई बाई डी एक्स इज इक्वल्स टू माइनस 1 अपॉन 2 रूट एक्स. 2 गेट कैंसल. तो डी वाई बाई डी एक्स इज इक्वल्स टू क्या मिल जाएगा बच्चों माइनस टाइम्स अंडर रूट ऑफ वाई अपॉन. जैसे बोलते हैं अपन बच्चों इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन मतलब आपको कुछ ना कुछ कंबाइंड फंक्शन रहेगा और आपको डिफरेंशिएट करने को बोलेगा. और एग्जांपल लेंगे बच्चों. एग्जांपल नंबर 5 एग्जांपल है y प्लस साइन y इज इक्वल्स टू कॉस x. अब हमें डी वाई बाई डी एक्स निकालना. तो y का डिफरेंशिएट कर दो बच्चों डी वाई बाई डी एक्स. साइन स्टार का डिफरेंशिएशन क्या बच्चों कॉस स्टार इंटू डेरिवेटिव ऑफ स्टार. कॉस स्टार का डिफरेंशिएशन बच्चों माइनस साइन स्टार इंटू डेरिवेटिव ऑफ स्टार. तो वो 1 बन जाएगा. तो इसमें से क्या कॉमन निकलता बच्चों डी वाई बाई डी एक्स. डी वाई बाई डी एक्स अगर कॉमन निकल रहा हो तो ब्रैकेट में क्या बचेगा बच्चों 1 प्लस कॉस इज इक्वल्स टू माइनस साइन एक्स. थीटा में तो मल्टीप्लाई तिकडे जाऊन काय होणार डिवाइड. तो डी वाई बाई डी एक्स इज इक्वल्स टू माइनस साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस. ठीक है तो एग्जांपल क्या है. एग्जांपल नंबर 6 sec inverse of in bracket 1 plus x upon 1 minus y is equals to a. मला सांगा मुलांना sec जो आहे sec इनवर्स तिकडे जाऊन sec a होईल 1 plus x upon 1 minus y is equals to sec a. आता इकडे मला सांगा डिफरेंशिएट जेव्हा करायचं आहे हा झाला तुमचा फर्स्ट फंक्शन हा झाला तुमचा सेकंड फंक्शन आणि ही जी टर्म आहे ती कॉन्स्टंट टर्म आहे बरोबर आहे की नाही. कॉन्स्टंट टर्म आहे तर मग आपल्याला u बाय v प्रॉपर्टी वापरावं लागेल इकडे. सेकंड फंक्शन ॲज इट इज
इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट, तर याचं डिफरन्शिएशन किती मुलांना 1, 1 चं डिफरन्शिएशन 0 आहे, x चं डिफरन्शिएशन 1 मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड, तर 1 चं डिफरन्शिएशन 0, y चं डिफरन्शिएशन काय मुलांना dy by dx अपॉन जो भी कुछ सेकंड फंक्शन है उसका स्क्वायर इज इक्वल्स टू सेक ए, तो सेक ए तो कांस्टेंट टर्म है, तो कांस्टेंट का डिफरेंशिएशन कितना बच्चों 0, जो भी कुछ डिनोमिनेटर में टर्म है उधर जाके क्या हो जाएगी बच्चों मल्टीप्लाई, तो इक्वेशन दिखेगी हमें 1 माइनस वाई माइनस 1 प्लस एक्स और ये माइनस माइनस प्लस डी वाई बाई डी एक्स इज इक्वल्स टू क्या बच्चों 0, ये पॉजिटिव टर्म है उधर जाके माइनस हो जाएगी, तो डी वाई बाई डी एक्स इज इक्वल्स टू माइनस इन ब्रैकेट 1 माइनस वाई अपॉन 1 प्लस एक्स, अगर आपको माइनस साइन को हटाना है तो इसे मल्टीप्लाई कर दो तो इक्वेशन दिखेगी आपकी y माइनस 1 अपॉन एक्स प्लस, तो ये है आपका फाइनल सॉल्यूशन। नेक्स्ट एग्जांपल, एग्जांपल नंबर 7, सेवंथ एग्जांपल है x रेज टू पावर 4 प्लस y रेज टू पावर 4 इज इक्वल्स टू 3xy, अब इसे डिफरेंशिएट करना, कैसे डिफरेंशिएट करोगे बच्चों, x रेज टू पावर 4 का डिफरेंशिएशन क्या है 4x³ प्लस y रेज टू पावर 4 का डिफरेंशिएशन कितना बच्चों 4y³ इनटू डेरिवेटिव ऑफ स्टार, क्योंकि विथ रिस्पेक्ट टू x ले रहे हो, तो इनटू dy बाय dx इज इक्वल्स टू 3 टाइम्स, यहाँ पे कौन सा रूल लगेगा बच्चों प्रोडक्ट रूल, तो क्या है प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन एज इट इज इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन एज इट इज इनटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट, तो 1 हो जाएगा, इसे सिंप्लीफाई करो बच्चों बस अब 4x³ प्लस 4y³ इंटू डी वाई बाई डी एक्स, ये जो टर्म है इधर आके माइनस हो जाएगी, तो माइनस 3x इंटू डी वाई बाई डी एक्स इज इक्वल्स टू 3y, तो ये पॉजिटिव टर्म है उधर जाके क्या हो जाएगी बच्चों माइनस, और कॉमन टर्म क्या निकलेगी बच्चों डी वाई बाई डी एक्स, डी वाई बाई डी एक्स जब टर्म कॉमन निकालोगे तो ब्रैकेट में क्या बचेगा बच्चों 4y² सॉरी 4y³ ना 4y³ माइनस 3x इज इक्वल्स टू 3y माइनस 4x³, ये टर्म यहाँ पे मल्टीप्लाई उधर जाके क्या हो जाएगी बच्चों डिवाइड, तो dy बाई डी एक्स इज इक्वल्स टू dy माइनस 4x³ अपॉन 4y³ माइनस 3x। एग्जाम्पल नंबर 8, 8 एग्जाम्पल है x इज इक्वल्स टू y अपॉन साइन y अपॉन साइन y, मला सांगा आपण इथे काय करणार, पहिल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिलं x इंटू साइन y इज इक्वल्स टू y, अब डिफरेंशिएट करो बच्चों, तो यहाँ पे कौन सा रूल लगेगा प्रोडक्ट रूल, तो फर्स्ट फंक्शन एज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ सेकेंड, तो साइन स्टार का डिफरेंशिएशन क्या कॉस स्टार इंटू डेरिवेटिव ऑफ स्टार, बहुत सारे बच्चों ये y को डिफरेंशिएट करना भूल जाते और फिर बोलते कि सर हमने तो सब राइट किया था, तो फिर क्या गलत है। नेक्स्ट माई प्लस सेकेंड फंक्शन एज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट, तर एक्सचं डिफरेंशिएशन किती 1 इज इक्वल्स टू y ला डिफरेंशिएट करा तर dy बाय dx, मग ही टर्म इकडे घेऊन या, ही टर्म तिकडे घेऊन जा, इक्वेशन दिसेल आपल्याला dy बाय dx, जर कॉमन काढला आपण ब्रॅकेट मध्ये राहील x इंटू कॉस y माइनस 1 इज इक्वल्स टू माइनस साइन y, नेक्स्ट ही टर्म मल्टीप्लाई तिकडे जाऊन डिवाइड होईल, तर dy बाय dx इज इक्वल्स टू माइनस साइन y अपॉन x कॉस x कॉस y माइनस 1, आणि माइनस जर रिमूव्ह करायचं असेल तर खालची टर्म जी ती फ्लिप होऊन जाईल, तर ते होईल 1 माइनस x इंटू कॉस। नेक्स्ट आणखी एक एग्जांपल घ्या, एग्जांपल नंबर 9th, 9th एग्जांपल है y इज इक्वल्स टू x² इंटू e टू द पावर xy, e टू द पावर xy, अब इसे डिफरेंशिएट कैसे करोगे बच्चों, y को डिफरेंशिएट कर दो तो dy बाई dx, यहाँ पे कौन सा रूल लगेगा बच्चों प्रोडक्ट रूल, तो क्या है प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन एज इट इज इनटू
डेरिवेटिव ऑफ सेकंड, तो ई रेस टू पावर स्टार का डिफरेंशिएशन क्या बच्चों, ई रेस टू पावर स्टार इनटू डेरिवेटिव ऑफ स्टार, तो स्टार कौन है बच्चों, एक्स वाई, तो एक्स वाई को जब डिफरेंशिएट करोगे तो कौन सा रूल लगेगा बच्चों, वहां पे प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन एज इट इज इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन एज इट इज इनटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट, प्लस अभी जो रूल लगा है हमारा फर्स्ट फंक्शन एज इट इज इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड, तो डेरिवेटिव ऑफ सेकंड इतना है प्लस सेकंड फंक्शन एज इट इज इनटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट, तो एक्स स्क्वायर का डिफरेंशिएशन कितना बच्चों 2x, तो हमें क्या करना है dy बाय dx की टर्म कॉमन निकालनी, बरोबर है, मात्र dy बाय dx ची टर्म कशी कॉमन काढणार, ही टर्म इकडे घेऊन जाणार आपण, बरोबर आहे, इक्वेशन कशी दिसणार, तर पहिले एक काम करा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली दिसेल, dy बाय dx इज इक्वल्स टू x क्यूब होईल, x क्यूब इंटू e टू द पावर xy इंटू dy बाय dx प्लस x स्क्वायर इंटू e टू द पावर xy प्लस e टू द पावर xy इंटू 2x, ही पूर्ण जी टर्म आहे तिकडे येऊन मायनस होईल, मग कॉमन काय निघणार मुलांना सगळ्यांमधनं, dy बाय dx ब्रॅकेटमध्ये काय राहणार 1 मायनस एक्स क्यूब इंटू e टू द पावर xy इज इक्वल्स टू, याच्यातनं काय कॉमन निघतो मुलांना e टू द पावर xy, ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स स्क्वेअर प्लस 2x, ही टर्म इथे काय मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होणार डिवाइड, तर dy बाय dx इज इक्वल्स टू e टू द पावर xy इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2x अपॉन 1 मायनस एक्स क्यूब इंटू e टू द पावर xy, हे काय मिळालं आपल्याला आपलं फायनल सोल्युशन, बरोबर आहे का, Yes, sir. गुड, नेक्स्ट एग्जांपल है, एग्जांपल नंबर 10th एग्जांपल है, e टू द पावर x प्लस e टू द पावर y इज इक्वल्स टू e टू द पावर x प्लस y, अब हमें इसे डिफरेंशिएट करना, कैसे डिफरेंशिएट करोगे बच्चों, सेम प्रोसीजर, ई रेस टू स्टार का डिफरेंशिएशन क्या है, ई रेस टू पावर स्टार इनटू डेरिवेटिव ऑफ स्टार प्लस सेम प्रोसीजर ही है e टू द पावर स्टार इनटू डेरिवेटिव ऑफ स्टार इज इक्वल्स टू e रेस टू पावर स्टार एज इट इज इनटू डेरिवेटिव ऑफ स्टार, तो x का डिफरेंशिएशन है 1 बच्चों और y का डिफरेंशिएशन है dy बाय dx, बराबर है, नेक्स्ट इसके बाद क्या करना बच्चों, अब टर्म्स कलेक्ट करनी, e टू द पावर x प्लस e टू द पावर y इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू e टू द पावर x प्लस y प्लस e टू द पावर x प्लस y इंटू dy बाय dx, तो dy बाय dx की टर्म जो है वो एक तरफ लेके जाओ, तो ये टर्म जो है इसे इधर लेके आओ और e टू द पावर x जो है इसे इधर लेके आओ बच्चों, इक्वेशन कैसे दिखेगी, e टू द पावर y माइनस e टू द पावर x प्लस y इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू e टू द पावर x प्लस y माइनस e टू द पावर x, बराबर है, ये टर्म है यहाँ पे मल्टीप्लाई उधर जाके डिवाइड हो जाएगी बच्चों, तो टर्म दिखेगी हमें dy बाय dx इज इक्वल्स टू e टू द पावर, लॉज ऑफ इंडाइसेस का यूज करो बच्चों, इसे कैसे लिख सकते हो e टू द पावर x इंटू e टू द पावर y माइनस e टू द पावर x अपॉन डिनोमिनेटर से क्या कॉमन निकलेगा बच्चों e टू द पावर y माइनस e टू द पावर x इंटू e टू द पावर y, तो डिनोमिनेटर में से क्या कॉमन निकलेगा बच्चों e टू द पावर x, e टू द पावर x को कॉमन निकालो, ब्रैकेट में रहेगा e टू द पावर y माइनस 1 अपॉन डिनोमिनेटर में से क्या टर्म निकलती है बच्चों e टू द पावर y, ब्रैकेट में क्या बचेगा बच्चों 1 माइनस e टू द पावर x, अब अगर आपको इसको फिर से सिंप्लीफाई करना तो और सिंप्लीफिकेशन कर सकते हो, डिपेंड ऑन यू आप कैसे करना चाहते हो, तो यहाँ तक अगर आप छोड़ देते हो तो भी चलेगा, लेकिन अगर आपको सिंपलेस्ट फॉर्म में लाना है तो वो कैसे करना है, जैसे अपन जेई की एग्जांपल स्टार्ट कर देंगे, प्रीवियस ईयर जेई सीईटी प्रीवियस ईयर 2000 से लेके 2002 से लेके 2021 तक जितने भी कुछ एग्जांपल्स आए वो सभी एग्जांपल अपन सॉल्व करने वाले, तो डोंट वरी, पहले सिर्फ स्ट्रैटेजी समझ लो कि कैसे सिंप्लीफाई
और कैसे सॉल्व करना है, कैसे डिफरेंशिएट करना है। नेक्स्ट एग्जांपल नंबर 11 नंबर का एग्जांपल है x इंटू साइन ऑफ इन ब्रैकेट a प्लस वाई प्लस साइन a इंटू कॉस ऑफ a प्लस वाई कॉस ऑफ a प्लस वाई इज इक्वल्स टू 0। अब इसे डिफरेंशिएट करना बच्चों, मुझे बोलो x ये फंक्शन है और ये भी एक फंक्शन है, तो यहाँ पे प्रोडक्ट रूल लगेगा। बहुत सारे बच्चे गलतियां कर देते हैं, यहाँ पे भी प्रोडक्ट रूल यूज करते हैं, लेकिन ये क्या है, कांस्टेंट टर्म है। ये क्या है, कांस्टेंट टर्म है, बराबर है। सिर्फ आपको इसे ही डिफरेंशिएट करना पड़ेगा, तो यहाँ पे प्रोडक्ट रूल लगाने की जरूरत नहीं है, रिमेंबर दिस। तो यहाँ पे प्रोडक्ट रूल लगाओ, फर्स्ट फंक्शन एज इट इज इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड। तो साइन का डिफरेंशिएशन क्या है, कॉस स्टार इंटू डेरिवेटिव ऑफ स्टार। तो एक कांस्टेंट टर्म में 0 प्लस y का डिफरेंशिएशन है बच्चों dy बाई dx, बराबर है, प्लस सेकेंड फंक्शन एज इट इज, तो साइन ऑफ a प्लस वाई एज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट। तो x का डिफरेंशिएशन कितना बच्चों 1, ये हो गया फर्स्ट वाले का डिफरेंशिएशन, प्लस साइन a एज इट इज। तो cos का डिफरेंशिएशन क्या है बच्चों, माइनस साइन ऑफ a प्लस वाई इंटू डेरिवेटिव ऑफ दिस। तो इसका डिफरेंशिएशन, a का डिफरेंशिएशन कितना आएगा बच्चों 0, और y का डिफरेंशिएशन है dy बाई dx इज इक्वल टू 0। अब इसे सिंपलेस्ट फॉर्म में लाओ, सिंपलेस्ट फॉर्म में कैसे लाओगे बच्चों, x इंटू, इसे जब मल्टीप्लाई करोगे dy बाई dx के साथ, तो x इंटू कॉस ऑफ इन ब्रैकेट a प्लस वाई इंटू dy बाई dx प्लस साइन ऑफ a प्लस वाई माइनस साइन a इंटू साइन ऑफ a प्लस वाई इंटू dy बाई dx इज इक्वल टू 0। तो dy बाई dx वाली जो टर्म है उन्हें कलेक्ट कर लो बच्चों, तो यहाँ पे dy बाई dx है, तो यहाँ से कॉमन निकालो बच्चों dy बाई dx। तो ब्रैकेट में क्या बचेगा बच्चों, x इंटू कॉस ऑफ इन ब्रैकेट a प्लस वाई माइनस साइन a इंटू साइन ऑफ a प्लस वाई। तो ये बची जो टर्म है उधर जाके माइनस हो जाएगी, तो माइनस साइन ऑफ इन ब्रैकेट a प्लस वाई। तो ये टर्म यहाँ पे मल्टीप्लाई, उधर जाके क्या हो जाएगी बच्चों, डिवाइड, उधर जाके क्या हो जाएगी, डिवाइड। तो वो हो जाएगा बच्चों dy बाई dx इज इक्वल्स टू माइनस साइन इन ब्रैकेट a प्लस वाई अपॉन x इंटू कॉस ऑफ a प्लस वाई माइनस साइन a इंटू साइन ऑफ a प्लस वाई। यहाँ तक समझ में आके देख लो, तुम्हाला जे सोल्युशन दिलेलं असेल ते एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये दिलेलं असेल, मग तुम्ही विचार करतात की सर आमचं उत्तर तर हे आलेलं आहे, उत्तर तर दिसत नाही ऑप्शन मध्ये, मग काय करायचं, तर काय करायचं, प्रश्नाकडे जायचं। आता बघा मी प्रश्नाला हायलाइट करतो, आहे प्रश्न आपला। तर नीट ऑब्झर्व करा, याच्यापैकी कोणती टर्म तुम्हाला दिसते का एक्झाम्पल मध्ये, बघा बरं का, कोणती टर्म दिसते का तुम्हाला, जी अशी की कॉमन आहे, साइन ए प्लस वाय, साइन ए प्लस वाय ची पण व्हॅल्यू काढू शकता तुम्ही, किंवा या इक्वेशन वर ना पहिले क्वेश्चन लिहून घेऊयात आपण, जे तुम्हाला लक्षात येईल। क्वेश्चन आहे x इंटू साइन ऑफ इन ब्रैकेट a प्लस वाई प्लस साइन a इंटू कॉस ऑफ a प्लस वाई इज इक्वल्स टू 0। आता मला सांगा मुलांना, तुम्हाला उत्तर जे दिलेलं असेल ते साइन ऑफ a प्लस वायच्या फॉर्म मध्ये दिलेलं असेल, तर इथे वरती स्क्वेअर दिसतोय, म्हणजे तुम्हाला इथे ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावं लागणार, कशाच्या ठिकाणी, कॉसच्या ठिकाणी। जर तुम्हाला उत्तर इन टर्म्स ऑफ साइन दिलेलं आहे, तर आपल्याला कशाच्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करावं लागेल मुलांना, कॉसच्या ठिकाणी। तर कॉस ऑफ ए प्लस वायच्या ठिकाणी जर सबस्टिट्यूशन केली आपण, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी टर्म येईल त्याच्या वरती स्क्वेअर दिसेल आपल्याला, बरोबर। तर सॉल्व करून बघा बरं का, तर रिप्लेस करा व्हॅल्यू मुलांना, साइन ऑफ
कॉस ऑफ ए प्लस वाय इज इक्वल्स टू ही जी टर्म आहे तिकडे जाऊन का होऊन जाईल मुलांना मायनस मायनस एक्स इंटू साइन ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस वाय अपॉन अपॉन हा साइन आहे जो कोएफिशियंट याचा इथे येऊन डिवाइड होईल बरोबर आहे मग कॉस ऑफ एक्स प्लस वाय ला कशाने रिप्लेस करायचं मुलांना याने या टर्मने तर आपण जेव्हा रिप्लेस करू तेव्हा इक्वेशन कशी दिसेल बघा मायनस ऑफ साइन ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस वाय अपॉन एक्स इंटू कॉस ऑफच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करतोय मुलांना आपण मायनस एक्स इंटू साइन इन ब्रॅकेट ए प्लस वाय हो साइन ऑफ ए प्लस वाय अपॉन साइन ए बेनिफिशियल काहीच नाही कॅन्सल आउट झालं पाहिजे बऱ्याचशा आणि सिम्पलेस्ट फॉर्म मिळाला पाहिजे आपण चुकतो कुठे इथे ते कळालं आता आपण काय करतोय चुकी की आपल्याला जे कट करायचं तेच कट होत नाही आपण काय करूयात इथनं एक्स ची व्हॅल्यू काढूयात कशाची एक्स ची तर एक्स ची व्हॅल्यू काय होईल मुलांना मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू साइन ए बरोबर आहे एक्स ची व्हॅल्यू काढा मुलांना एक्स इज इक्वल्स टू व्हॅल्यू काय होईल मुलांना मायनस साइन ए इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय आणि हे टर्म मल्टिप्लाय इथे येऊन काय होईल मुलांना डिवाइड अपॉन साइन ऑफ ए प्लस वाय आता येईल सोल्युशन तर सोल्युशन काय होईल मायनस साइन इन ब्रॅकेट ए प्लस वाय अपॉन एक्स इंटू एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा तर एक्सची व्हॅल्यू काय मुलांना आताच काढली आपण मायनस साइन ए इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय अपॉन साइन ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस वाय मायनस साइन ए इंटू साइन ऑफ ए प्लस वाय बरोबर आहे आता आपण कशाच्या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली मुलांना एक्सच्या ठिकाणी तर एक्सच्या ठिकाणी काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ही बरोबर आहे बट ही रिमेनिंग टर्म राहते ना कॉस ऑफ ए प्लस वाय तर कॉसचा काय होईल मुलांना स्क्वेअर कॉसचा काय होईल स्क्वेअर कारण की सेम टर्म नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आणि मायनस कॉमन काढा मायनस साइन इन ब्रॅकेट ए प्लस वाय आणि साइन ए जर कॉमन काढला आपण मायनस साइन ए आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होईल मुलांना कॉस स्क्वेअर ए प्लस वाय प्लस साइन स्क्वेअर ए प्लस वाय आणि अपॉनची जी टर्म आहे ती वरती जाऊन मल्टिप्लाय होईल साइन ऑफ ए प्लस वाय काय काय कॅन्सल आउट होतं मुलांना बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1 बरोबर आहे आणि मग मायनस मायनस गेट कॅन्सल तर साइन स्क्वेअर इन ब्रॅकेट ए प्लस वाय अपॉन साइन अशा फॉर्मॅटमध्ये उत्तर दिलेलं आता ही झाली प्रोसिजर लॉंग प्रोसिजर ही काय आली लॉंग प्रोसिजर आता जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला याची स्ट्रॅटेजी कशी वापरायची तर स्ट्रॅटेजी बघा तुम्हाला ऑप्शन जो दिलेला आहे इन टर्म्स ऑफ साइन स्क्वेअर ए प्लस वायच्या फॉर्म मध्ये बरोबर आहे तर आता मी याला दुसरी मेथड सांगतो तुम्हाला अल्टरनेट मेथड मेथड तर अल्टरनेट मेथड जी त्याला डोकं लावावं लागतं ते कसं ते सांगतो प्रश्न दिलेला तुम्हाला एक्स इंटू साइन ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस वाय प्लस साइन ए इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय इज इक्वल्स टू 0 ही जी टर्म आहे ती तिकडे जाऊन काय होणार मुलांना पॉझिटिव्ह ही काय होणार पॉझिटिव्ह म्हणजे इक्वेशन कशी दिसेल एक्स इंटू साइन ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस वाय इज इक्वल्स टू मायनस साइन ए इंटू कॉस ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस वाय ही टर्म इथे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होईल मुलांना डिवाइड तर एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन ए इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय अपॉन साइन ऑफ ए प्लस वाय तर कॉस अपॉन साइन का होतं मुलांना कॉट तर आपल्याला प्रश्न जो दिसतोय एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन ए इंटू कॉट ऑफ ए प्लस वाय डिफरन्शिएट दिस टर्म
मग x ला डिफरन्शिएट करा मुलांनो. 1 मायनस साइन ए ॲज इट इज इंटू कॉट स्टारचं डिफरन्शिएशन काय मुलांनो मायनस कोसेक स्क्वेअर स्टार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार एचं डिफरन्शिएशन किती 0 आणि वायचं डिफरन्शिएशन किती मुलांनो dy बाय dx आणि आपल्याला dy बाय dxच काढायचं. तर dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस मायनस बिकम प्लस तर 1 अपॉन साइन ए इंटू कोसेक स्क्वेअर ए प्लस वाय. तर 1 अपॉन कोसेक स्क्वेअर काय होतं मुलांनो साइन स्क्वेअर. तर आपल्याला उत्तर काय मिळालं साइन स्क्वेअर इन ब्रॅकेट ए प्लस वाय अपॉन साइन. दिस इज युअर सोल्युशन. तर तुम्ही कोणत्याही मेथडने करा तुम्हाला सेम सोल्युशन भेटेल. फक्त एवढं की आता ते डिपेंड ऑन सिच्युएशन तुम्हाला तेव्हा लक्षात येते की नाही, त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही मेथड सांगतोय जे तुम्ही सॉल्विंग करून पण सॉल्व्ह करू शकता. काही क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला थोड्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतात, मग त्यांना सॉल्व्ह करण्याची प्रोसिजर एकच. एक्झाम्पल नंबर 12th एक्झाम्पल मुलांनो y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ log x प्लस अंडर रूट ऑफ log x प्लस अंडर रूट ऑफ log x प्लस सो ऑन अप टू इन्फिनिटी. मी तुम्हाला अशा टाईपची एक स्ट्रॅटेजी सांगितलेली, नीट ऑब्झर्व करायचं. ही जी पुढची टर्म आहे ती तुमचा ओरिजिनल एक्झाम्पल दिसतो बघा बरं. ओरिजिनल एक्झाम्पल दिसतोय, आपण त्याला कशाने रिप्लेस करू शकतो y ने. y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ log x प्लस वाय. त्याला जितकं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करा. मी काय करतो रूट काढण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही साइडला जर स्क्वेअर केलं तर काय होईल मुलांनो स्क्वेअर केल्यानंतर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू लॉग एक्स प्लस वाय. बरोबर आहे. याला डिफरन्शिएट करा मुलांनो. वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती आहे 2y इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू लॉग एक्सचं डिफरन्शिएशन किती मुलांनो 1 अपॉन एक्स प्लस वायचं डिफरन्शिएशन किती dy बाय dx. ही टर्म जी आहे इकडे येऊन काय होणार मायनस, त्याच्यातनं काय कॉमन निघतो dy बाय dx. ब्रॅकेटमध्ये काय राहील मुलांना 2y मायनस 1 इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स. तर 2y मायनस 1 ची टर्म आहे इकडे येऊन डिवाइड होईल, इक्वेशन दिसेल dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स इन ब्रॅकेट 2y मायनस 1. सगळ्यात बेस्ट वे. फॉर एक्झाम्पल आणखी एखादा एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल दिलेला म्हणून y इज इक्वल्स टू एक्झाम्पल नंबर 13 y is equals to under root of sin x plus under root of sin x plus under root of sin x plus so on up to infinity. नेट तीच प्रोसिजर. याला आपण काय कन्सिडर करणार मुलांना y. ओरिजिनल एक्झाम्पल दिसतोय तर y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस वाय. डिफरन्स स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यानंतर काय मुलांना स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. y स्क्वेअर इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस वाय. मग याला सॉल्व करा मुलांना. y स्क्वेअरचे डिफरन्शिएशन किती 2y इंटू dy बाय dx. साइन एक्सचं डिफरन्शिएशन किती मुलांना cos x प्लस वायचे डिफरन्शिएशन किती आहे dy बाय dx. dy बाय dx इकडून काय होईल मायनस 2y इंटू dy बाय dx मायनस dy बाय dx इज इक्वल्स टू cos x. dy बाय dx जर कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये काय राहणार मुलांना 2y मायनस 1 इज इक्वल्स टू cos x. तर dy बाय dx is equals to cos x upon 2y minus 1. This is your solution. होमवर्क साठी काही एक्झाम्पल लिहून देतो, एक्झाम्पल सॉल्व करायचे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट है x क्यूब प्लस y क्यूब प्लस 4x क्यूब इंटू y इज इक्वल्स टू 0. एग्जाम्पल नंबर सेकंड है
x root x plus y root y is equals to a root m. Example number third है cos of in bracket x into y is equals to x plus 1. Example number fourth है x cube plus x square y plus xy square plus y cube is equals to 81. Example number fifth है x raised to power y is equals to e to the power x minus y. Example number sixth है x into y is equals to log of x into y. Seventh example e to the power x plus y is equals to cos of in bracket x minus 1. Example number 8 है x raised to power 5 into y raised to power 7 is equals to x plus y raised to power 12. Next, example number 9, sec of in bracket x plus y upon x minus 1 is equals to a square. 10th example, log of in bracket x plus y is equals to log of x into y plus a. Next example, under root of y plus x plus under root of y minus x is equals to a. Next example, example number 12th, y into the root of 1 minus x square plus x into under root of 1 minus y square is equals to 1. Next, example number 13, e to the power किंवा त्याऐवजी हा घ्या cos inverse of x square minus y square upon x square plus y square is equals to tan inverse of a. Next, example number 14th, 14th example log of in bracket x cube minus y cube upon x cube plus y cube is equals to a. Example number 15, y is equals to 1 plus x into e to the power y. एवढं 15th एक्झाम्पल आहे ते तुम्हाला होमवर्क आहे सॉल्व्ह करून मला पाठवायचे.